मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आता भीषण होत चाललाय. या युद्धामुळे संपूर्ण मध्य पूर्वेतलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय. आता ही फक्त एक राजकीय लढाई राहिलेली नाहीये, तर यात निष्पाप लोकांचाही बळी जातोय हे कटू वास्तव आता समोर येतंय. या युद्धाच्या ज्वाळा आता भारत आणि भारतीयांनाही लागतायत. दरम्यान इराणच्या मिनाब भागातल्या एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 160 पेक्षा अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात संताप व्यक्त केला जातोय. दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत भीती आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर इराणनं बदला घेण्याची भूमिका घेत हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. जगातली मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक याच मार्गाने होत असल्यामुळे या निर्णयाचे परिणाम जागतिक स्तरावर जाणवू लागलेत. याच मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवरही हल्ले होत आहेत. नुकतंच ओमानच्या एका तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात काही नाविकांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर मंडळी, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी हजारो भारतीय मध्य पूर्वेत राहतात. पण या अचानक भडकलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय तिथं अडकलेत, तर काहींना आपला जीवही गमवावा लागलाय. म्हणूनच या युद्धात आतापर्यंत किती भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय, ते भारतीय नेमके कोण होते आणि या संघर्षात एकूण किती जीवितहानी झाली आहे, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्त कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला आणि त्यानंतर मध्य पूर्वेतली परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर हे युद्ध आणखी भडकलं असून दोन्ही देश आता उघडपणे एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. एकीकडे अमेरिका आणि इस्रायलनं स्पष्टपणे सांगितलंय की पुढचे 40 दिवस युद्धासाठी आम्ही तयार आहोत, तर दुसरीकडे इराण देखील सतत प्रत्युत्तर देतंय. त्याच्यामुळे मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या संघर्षाची झळ भारतीयांनाही बसतीये. या युद्धाशी संबंधित एका भीषण हल्ल्यात दीक्षित सोळंकी या 25 वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झालाय. दीक्षित सोळंकी हा मूळचा गुजरात मधल्या दीव इथला रहिवासी होता. त्याचे वडील अमृतलाल सोळंकी हे मच्छीमार व्यवसाय करतात. काही वर्षांपूर्वी दीक्षित कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाला होता आणि कांदिवली परिसरात राहत होता. नोकरीसाठी तो ओमानमध्ये एका तेलवाहू जहाजावर काम करत होता. मंडळी, ही घटना ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे 52 नॉटिकल माइल्स अंतरावर घडली. एमकेडी व्योम नावाच्या ऑइल व्हेसलवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं हल्ला केला. हा ड्रोन जहाजाला धडकला आणि मोठा स्फोट झाला. यातच इंजिन रूमला आग लागली आणि या भीषण स्फोटात दीक्षित सोळंकीचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी एक दिवस आधी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत MV स्कायलाइट या जहाजावरही हल्ला झाला होता. या हल्ल्यात बिहारमधले कॅप्टन आशिष कुमार आणि राजस्थानमधले दिलीप सिंह यांना देखील आपला जीव गमवावा लागलाय. हे दोघेही त्या तेलवाहू जहाजावर काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार ओमानच्या खाडीत असलेल्या स्कायलाइट नावाच्या तेल टँकरवर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाजावर भीषण आग लागली. स्फोट आणि आगीमुळे परिस्थिती इतकी भयंकर झाली की दोन्ही भारतीयांचे मृतदेह पूर्णपणे जळले होते. नंतर बचाव पथकांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. कॅप्टन आशिष कुमार हे बिहारचे रहिवासी होते. ते 3 भावांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही साधीच आहे. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वकिलीचा आहे. आशिष नुकतेच 20 जानेवारीला मर्चंट नेव्हीत सामील झाले होते आणि त्यांची पहिली नियुक्ती दुबई इथं झाली होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारीला ते ओमानकडे जाणाऱ्या स्कायलाइट जवार या टँकरवर होते. आशिष यांच्या मागे त्यांचं कुटुंब आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा फक्त 5 वर्षांचा मुलगाही आहे, जो अजूनही आपल्या वडिलांची वाट बघतोय. माध्यमांशी बोलताना आशिष यांच्या भावानं सांगितलं की 1 मार्चला बातम्या आणि सोशल मीडियातून त्यांना या हल्ल्याची माहिती मिळाली. ही बातमी ऐकताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुसरीकडे राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातल्या खिनवाटाना गावचे रहिवासी दलीप सिंह हे देखील या जहाजावर चालक दलाचे सदस्य म्हणून काम करत होते. त्यांनी 22 जानेवारीपासून या टँकरवर आपली ड्युटी सुरू केली होती. पीटीआयच्या माहितीनुसार हल्ला झाला त्यावेळी आशिष कुमार आणि दलीप सिंह जहाजाच्या पुढच्या भागात उभे होते. त्यामुळे स्फोटाचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसला आणि या भीषण घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर आता एक गोष्ट स्पष्टपणे समोर येतेय. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या या युद्धाचा फटका आता भारतीय नागरिकांनाही बसू लागलाय.
नोकरीसाठी परदेशात गेलेल्या या तरुणांचे अशा प्रकारे प्राण जाणं ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी घटना मानली जाते. त्याचबरोबर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 6वा दिवस आहे. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याला आता जवळपास 100 तास पूर्ण झालेत. या काळात इस्रायल आणि अमेरिकेनं मिळून इराणवर 5,000हून अधिक बॉम्ब टाकल्याचा दावा केला जातोय. तसंच इराणच्या जवळपास 20 युद्धनौकाही उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर येते. या हल्ल्यांमध्ये 1,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. दुसरीकडे इराणनंही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इराणनं मध्य पूर्वेतल्या 9 देशांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे हा संघर्ष आता आणखी व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जातीय. दरम्यान बुधवारी अमेरिकेनं श्रीलंकेजवळ भारताच्या दिशेनं परतणाऱ्या इराणच्या IRIS देना या युद्धनौकेवर हल्ला केला आणि हे जहाज बुडाल्याची माहिती समोर आली. हा हल्ला हिंदी महासागरात झाला असल्यामुळे काही विश्लेषकांनी याकडे भारतीय समुद्री क्षेत्राच्या जवळ अमेरिकेची लष्करी हालचाल वाढल्याचं उदाहरण म्हणून बघितलंय. मात्र या सगळ्या युद्धामध्ये सगळ्यात धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे इराणमधल्या शाळकरी मुलींचा मृत्यू. इराणच्या मिनाब भागात एका शाळेवर मिसाईल हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल 165 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी ही भीषण घटना घडली होती. इराणियन रेड कन्सेंट सोसायटीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात असून निरपराध मुलींचा अशा प्रकारे मृत्यू होणं ही अत्यंत वेदनादायक बाब मानली जाते. दरम्यान आता या युद्धाची व्याप्ती हळूहळू वाढताना दिसतीये आणि त्याचा फटका इतर देशांनाही बसू लागलाय. त्यात भारताचाही समावेश असल्याचं दिसून येत आहे. खरं तर आखाती देशांमध्ये लाखो भारतीय नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी राहतात. त्यामुळे या संघर्षामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही आता गंभीर बनू लागलाय. आतापर्यंत या युद्धाशी संबंधित घटनांमध्ये 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. जर हे युद्ध आणखीन लांबलं तर त्याचे परिणाम आखाती देशांमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या भारतीयांवरही होऊ शकतात, अशी भीती आता व्यक्त केली जाते. त्यामुळं भारतातल्या त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळं मध्य पूर्वेतल्या काही भागात परिस्थिती गंभीर होत चालल्यामुळं तिथल्या भारतीय नागरिकांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. विशेषतः इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये विद्यार्थी, पर्यटक आणि नोकरीनिमित्त गेलेले नागरिक यांचा समावेश आहे. या सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची आणि मदत करण्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता सरकार पुढे कोणती पावलं उचलतंय आणि अडकलेल्या भारतीयांना कशी मदत करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी या संपूर्ण घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.